Hello everyone. Today we will see name of the paper modern and nuclear physics. Now we learn particles accelerator and detectors. What is linear accelerator? आपण काय डिस्कस करणार आहे? आपण काय बघणार आहोत आजच्या दिवशी? मॉडर्न न्यूक्लियर अँड फिजिक्स हा पेपरचं नाव आहे आणि त्या पेपर्समधला चॅप्टर पार्टिकल्स एक्सेलेटर अँड डिटेक्टर्स. ओके, पार्टिकल एक्सेलेटर अँड डिटेक्टर हा चॅप्टरमध्ये आपण कोणता टॉपिक शिकणार आहोत? फर्स्ट, लिनियर एक्सेलेटर. तर लिनियर एक्सेलेटर काय आहे? तर एक्सेलेटर म्हटल्यावरती लगेच क्लिक होतो, अरे एक्सेलेटर काय आहे, है ना. एक्सेलेटर आपण जर बघितला तर आपण बाईकमध्ये जे एक्सेलेट करतो, है ना, बाईकमध्ये जी एक्सेलेशन देतो ना, ते एक्सेलेशन दिल्यावरती काय होतात, आपली जी बाईक असते ती काय होते, पुढे जाते, है ना. म्हणजे काय होतं, एक्सेलेटर म्हणजेच काय, एक्सेलेट केल्यावरती तो काय होतो, जे पार्टिकल्स आहेत काय होतात, ते पुढे ट्रॅव्हलिंग करतात, डिस्टन्स त्यांचा काय होतो, चेंज होतो, है ना. तसाच आपण इथे एक्सेलेटरचा लिनियर एक्सेलेटर काय आहे हे बघणार आहे. ओके, तर बघा, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमधले जे चार्ज पार्टिकल असतात, पॉझिटिव्ह पार्टिकल बाहेर पडतात किंवा जे तुमचे अल्फा पार्टिकल्स असतात ते बाहेर पडतात, है ना. मग ते ज्यावेळेस बाहेर पडतात तर त्यावेळेस त्यांच्याकडे एवढी एनर्जी नसते की त्या पर्टिक्युलर टार्गेटपर्यंत जाऊन स्ट्राईक करू शकतील. त्यासाठीच एक्सेलेटरचा इथे गरज पडली, है ना. रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमध्ये एक्सेलेटरची का गरज पडली? कारण की त्यांच्याकडे एवढी एनर्जी नाही आहे की ते टार्गेटपर्यंत जाऊन काय करतील, ते त्या मटेरियलवरती जाऊन स्ट्राईक करतील. त्यासाठी आयझिंग हे सायंटिस्ट होते, यांनी 1925मध्ये हे डिस्कवर्ड केलं. 1925मध्ये ही थेरी त्यांनी दिली आपल्याला की याच्यामध्ये एक्सेलेटरची गरज आहे. ओके, तर मग लिनियर एक्सेलेटर म्हणजे जे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट असतात त्याच्यातून जे अल्फा पार्टिकल किंवा चार्ज पार्टिकल, पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलनी काय होतं, आपण त्याला एक्सेलेट करतो. एक्सेलेट केल्यामुळे काय होतं, ते त्या इझिली काय होतो, तो तुमच्या त्या एनर्जीनी, तेवढी एनर्जीनी ती काय होते, त्या टार्गेट मटेरियल, जे टार्गेट आहे आपला मेटल आहे, मेटल सरफेस आहे, तिथे जाऊन काय होतं, ते स्ट्राईक्स होतात, है ना. तर लिनियर एक्सेलेटर काय आहे हे आज आपण डिस्कस करणारच आहोत. तर लिनियर एक्सेलेटरची प्रिन्सिपल काय आहे? दिस एक्सेलेटर्स वर्क्स ऑन द प्रिन्सिपल ऑफ रेझोनन्स एक्सेलेशन. ओके, आपण काय म्हणतोय की इथे एक्सेलेटर्स जे वर्क आहे तो कोणत्या प्रिन्सिपलवर डिपेंड आहे? रेझोनन्स एक्सेलेशनवरती. हेअर पार्टिकल आर एक्सेलेटेड बाय periodic acceleration of small voltage. This is obtained by subjecting ions to alternating to voltage to high frequency. बघा काय होतोय की ज्यावेळेस आपण काय म्हटलंय स्टेटमेंटमध्ये आपण की ज्यावेळेस आपण त्याला एक्सेलेट करतोय तो काय होणार, तुमची अल्टरनेटिंग होणार ना. आपण काय करतो, जर बाईकला एक्सेलेट जर आपण केलं तर काय होतो, ती बाईक तिथे स्टॉप असते का नाही, ती काय होते, पुढे जाते ना. म्हणजे अल्टरनेट होती ना व्होल्टेजची, है ना. म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, ज्या पॉझिटिव्ह ते निगेटिव्ह चार्ज, है ना, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह चार्जकडे गेली तर काय म्हणतोय आपण की अल्टरनेटिंग होती. काय होती तिथे, फ्रिक्वेन्सीची अल्टरनेटिंग होती. तर त्यालाच आपण काय म्हणतोय की अल्टरनेटिंग voltage to high frequency. In positive half cycle the particle are accelerated and retarded in next half cycle. काय होतंय की जी पॉझिटिव्ह हाफ सायकल आहे ती काय होते, पॉझिटिव्ह हाफ सायकल एक्सेलेट होतोय रिटार्डेड बाय दी नेक्स्ट हाफ सायकलकडे. नेक्स्ट हाफ सायकल कोणती आहे, निगेटिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा आपण काय म्हणतो की हा आता वन सायकल कशी डायग्राम, जी वेव असते है ना, अशी वेव असते ना, अशी म्हणून अशी एक वेव असते. म्हणजे वरची जी क्रस्ट असते ती क्रस्ट लेवल कशी असते, पॉझिटिव्ह असते, है ना, आणि खालची लेवल कशी असते, निगेटिव्ह लेवलची, असं आपण म्हणतो. फॉर एक्झाम्पल आपण एक लाईट्स एक्झाम्पल घेऊ. लाईट जी असते किंवा साऊंड जी असते ती कशी ट्रॅव्हल करते, वेव फॉर्ममध्ये करते, है ना. म्हणजे
एका तुमचा वेव्ह फॉर्ममध्ये, म्हणजे तुमची इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन ही तुमची लाईट किंवा साऊंड काय करते, ट्रॅव्हल करते ना. म्हणजे जे क्रस्ट असतो ते काय असतो, जी क्रस्ट आहे ती कोणती असते, इलेक्ट्रिक फील्ड, आणि जी ट्रफ आहे ती काय असते, तुमची मॅग्नेटिक फील्ड. हे एकमेकांच्या कसे असतात, अपोजिट असतात है ना, परपेंडिक्युलर टू इच अदर असतात ना. तसंच इथे एक्सेलेटमध्ये सुद्धा हाच प्रकार आहे. ज्यावेळेस आपण त्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमध्ये जे चार्ज पार्टिकल निघतात, पॉझिटिव्ह पार्टिकल निघतो किंवा अल्फा पार्टिकल्स निघतात, त्याला काय करतो, तो त्या पार्टिकल्सला तो काय करतो, एक्सलेट करतो. एक्सलेट केल्याने काय होतं, ते एका कम्प्लिटली एक सायकल असते है ना, म्हणजे त्याच्या हाफ सायकलला काय असतो, तो पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह एक्सलेट केल्यानंतर ती काय होईल, पॉझिटिव्ह टू लगेच तो काय होईल, निगेटिव्हकडे जाईल है ना. म्हणजे त्याची काय होती, फ्रिक्वेन्सी अल्टरनेट होत आहे. काय होते त्याची फ्रिक्वेन्सी, अल्टरनेटिंग एक्सलेटेड टू रिटार्डेड इन नेक्स्ट half cycle. Hence, ions are protected from negative half cycle. For this achievement, the time allowing voltage effectiveness on ions and positive half cycle must be synchronous resonance. म्हणजे सिक्रोनिसच्या फॉर्ममध्ये ती काय होते, तुमच्या पॉझिटिव्ह टू हाफ निगेटिव्हकडे चाललं आहे. तर आपण कन्स्ट्रक्शनमध्ये आपण डिस्कस करून घेऊ की कन्स्ट्रक्शनमध्ये काय आहे. ठीक आहे, बघा, लेट्स सी दी डायग्राम. लेट्स सी, बघा डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतोय की डायग्राममध्ये आपण एक आयन सोर्स घेतलेला आहे. ओके, म्हणजे बघा आपण सोर्स दिसतोय ना आपल्याला. म्हणजे सोर्स आपण जर मी तुम्हाला सांगत होते की रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, तर रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटलाच मी कन्सिडर काय करते, सोर्स कन्सिडर करते. आणि त्यानंतर मी काय करते की पर्टिक्युलर मी सिलेंडर्स घेतलेले आहेत. ओके, किती घेतले, 1 2 3 4 असे 4 सिलेंडर दिसत आहेत. आणि त्या सिलेंडरची लेंथ बघा, म्हणजे पहिली सिलेंडर बघा, पहिली सिलेंडर काय होते, पहिली सिलेंडर एक पर्टिक्युलर एका लेंथवर एका फॉर्ममध्ये आहे. म्हणजे पर्टिक्युलर एक छोटीशी सिलेंडर दिसतोय तुम्हाला है ना. आणि त्यानंतर त्याच्या दुसरा सिलेंडर बघा, त्या फर्स्ट सिलेंडरपेक्षा जास्त त्याची जी लेंथ आहे ती कशी आहे, इन्क्रीजिंग दिसते. फर्स्ट सिलेंडरपेक्षा सेकंड सिलेंडरची लेंथ काय दिसते, इन्क्रीजिंग दिसते. त्यानंतर सेकंड सिलेंडरच्या नंतर थर्ड सिलेंडर आहे तो सेकंड सिलेंडरच्या पेक्षा थर्ड सिलेंडर काय दिसते, इन्क्रीजिंग दिसते है ना. तर आपण काय म्हणतोय की जे एक्सलेट डिपेंड ऑन दी लेंथ ऑफ दी सिलेंडर है ना. म्हणजेच काय म्हणतोय की जे एक्सलेट होतोय तर तो काय होतोय की जे आपण सिलेंडर्स घेतलेला आहे. ओके, लक्षात ठेवायचं ते जे सिलेंडर्स आहेत ते सिलेंडर कसे आहेत, होलो सिलेंडर्स आहेत. कसे सिलेंडर्स आहेत, होलो सिलेंडर आहे. आणि आपण कसे घेतलेली, 1 by 1 सिलेंडर्स इन्क्रीजिंग फॉर्ममध्ये घेतलेली आहे. कशी घेतलेली आहे, इन्क्रीजिंग फॉर्ममध्ये घेतली. त्यानंतर आपण काय म्हणतो बघा, फर्स्ट नंतरचा बघा, फर्स्ट थर्ड फिफ्थ है ना, हे जे ऑड नंबर आहे त्या ऑड नंबरला आपण काय केलं आहे, फर्स्ट थर्ड फिफ्थ सेवन्थ, त्या 5 असे ऑड नंबरचे काय करतोय आपण, ऑड नंबरचे काय केले, सिलेंडर्सला आपण एकासोबत काय केलं, कनेक्ट केलं. ओके, फर्स्ट थर्ड फिफ्थ ह्या सगळ्या जे सिलेंडर्स आहे सॉन बरेचसे सिलेंडर आपण कन्सिडर करतोय ना. पण आपण काय पण फर्स्ट थर्ड फिफ्थ 7 9 है ना, जितके पण असे ऑड नंबरचे सिलेंडर्स होते त्या सिलेंडर्सला आपण काय केलं, एकासोबत अगोदर आपण काय केलं, कनेक्ट केला. आणि त्यानंतर तिथून एक आपण काय केलं, तिथून एक पुन्हा एक आपण काय करतोय, एक कनेक्शन घेतोय. आणि तो कनेक्शन आपण कुठे लावतोय, रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या हाय फ्रिक्वेन्सी व्होल्टेजच्या इथे है ना. बघा आपण RF ऑसिलेटर म्हणजे रेडिओ फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर किंवा हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटर सुद्धा आपण म्हणू शकतो. तर ज्या ऑडच्या नंबरचे जे सिलेंडर्स होते ते आपण अगोदर काय केले, एकासोबत आपण कनेक्ट केले. म्हणजे ऑड नंबरचे एकासोबत सिलेंडर आपण काय केले, कनेक्ट केले. त्यानंतर त्याच्यापासून आपण त्याच ऑडपासून पुन्हा आपण एक वायर काढला आणि ते कुठे कनेक्ट केला, आपण हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरमध्ये. ओके, त्यानंतर आता आपण नेक्स्ट स्टेपमध्ये नेक्स्ट स्टेप आपण काय करतोय की जितक्या इवन नंबरचे होते म्हणजे 2 है ना, 2 4 6
है ना. तर हे आता आपण काय करतोय, सगळ्या इवन नंबर पुन्हा काय करतोय, एकासोबत कनेक्ट करतोय आणि त्यानंतर त्याला आपण काय करतोय, तिथून पुन्हा एक कनेक्शन काढतोय आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरच्या दुसऱ्या टर्मिनलला आपण काय केलं आता, कनेक्ट करून दिलेला आहे. ओके, बघा काय म्हणतोय आपण की आपण पहिले हॉलो सिलेंडर्स घेतले. कसे घेतले हॉलो सिलेंडर, की इन्क्रीजिंग लेंथमध्ये, है ना. कशी घेतलेली आहे, इन्क्रीजिंग लेंथमध्ये. फर्स्ट जी लेंथ होती त्याची एक पर्टिक्युलर साईज होती, त्याच्या साईजपासून आपण सेकंड सिलेंडर जे होतं त्या फर्स्ट सिलेंडरच्या पेक्षा इन्क्रीजिंग लेंथची घेतली. मग थर्ड सिलेंडर अरेंजमेंट केली, तर सेकंड सिलेंडरपेक्षा इन्क्रीजिंग लेंथ आपण कशाची घेतली, थर्डची. असे आपण काय केले, जे हॉलो सिलेंडर्स होते ते आपण काय केले, अरेंजमेंट केले. त्यानंतर आपण काय केलं की जे ऑड नंबरचे होते ते पहिले एकासोबत आपण कनेक्ट केलं. त्यानंतर तिथून आपण काय करतो, एक कनेक्शन घेतोय, तिथून एक वायर काढला आणि ते कुठे कनेक्ट केलं आपण, हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरच्या फर्स्ट टर्मिनलला. त्यानंतर आपण पुन्हा इवन नंबरचे आपण काय केलं, सोबत एकदा कनेक्ट केला आणि त्याच्यापासून एक टर्मिनल काढून आपण काय केलं आहे, रेडिओ फ्रिक्वेन्सी किंवा हाय फ्रिक्वेन्सी ऑसिलेटरच्या सेकंड टर्मिनलला काय केलं, आपण कनेक्ट केला. ओके, आता हे तर झालं आता कन्स्ट्रक्शनचा पार्ट. ठीक आहे, आता हा कन्स्ट्रक्शनचा पार्ट. आता याचं वर्किंग बघू की याची वर्किंग कशी होती, लिनियर एक्सेलरेटरची वर्किंग कशी होती. आता आपण जे सोर्स, जे डायग्राममध्ये आपण सोर्स म्हणतोय, तर त्या सोर्समध्ये आपण कन्सिडर करून घेऊ रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट, है ना. आपण कन्सिडर करतोय की रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट म्हणजे हा एक सोर्स आहे. त्या सोर्समधून जे तुमची काय असेल, चार्ज पार्टिकल म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असेल किंवा अल्फा पार्टिकल काय होतील, त्या सोर्समधून इमिट होतील. काय होत आहे, सोर्समधून इमिट होते आणि ती इमिट होते आणि ती ट्रॅव्हल कशी करते, स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते. कशी ट्रॅव्हल करते, स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करते इन द हॉलो सिलेंडर, है ना. हॉलो सिलेंडरच्या मधून ती ट्रॅव्हल करते आणि कशी ट्रॅव्हल करते, स्ट्रेट सिलेंडरमध्ये. तर बघा आता आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस ती जी पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे ती काय होते किंवा अल्फा पार्टिकल ज्यावेळेस ती त्या हॉलो सिलेंडरमध्ये एंटर करते, काय होते की हॉलो सिलेंडरमध्ये ज्यावेळेस ती काय करते, एंटर करते, तर ऑब्वियसली ती सिलेंडर कशी आहे, हॉलो सिलेंडर आहे. म्हणजेच तिथे काय असेल, इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट असणार आहे का, नाही. तिथे इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट नसणार. म्हणजे आपण म्हणू शकतो ना, E=0, म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इथे प्रेझेंट नाही आहे. जर इलेक्ट्रिक फील्ड तिथे प्रेझेंट नसेल तर काय होणार, ती जे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे किंवा अल्फा पार्टिकल आहे ती एक्सरलेट होणार नाही, है ना. म्हणजे ती पुढे जाईल का, त्याच्याकडे एनर्जी आहे का की तो या सिलेंडरपासून ते सेकंड सिलेंडरपर्यंत पोहोचेल, नाही. कारण की तिथे हॉलो सिलेंडरमध्ये E= काय आहे, 0 आहे. म्हणजे जे पॉझिटिव्ह पार्टिकल आहे किंवा जे अल्फा पार्टिकल्स आहे त्या सिलेंडरच्या जेव्हा एंटर करतोय आतमध्ये त्यावेळेस इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे, म्हणजे तिथे एनर्जी नाही आहे त्याला, है ना. पण ज्यावेळेस आपण मग फर्स्ट टू सेकंड, बघा फर्स्ट सिलेंडरच्या नंतर तुम्हाला एक गॅप दिसतोय, है ना. तर काय होईल, ती जी गॅप आहे, आपण काय म्हटलं होतं स्टेप प्रिन्सिपलमध्ये की जी एक वन सायकल असते, है ना, एक जे वेव्ह फॉर्म असतो, तर तो वेव्ह फॉर्मच्या हाफला, है ना, जे सायकलची हाफ पार्ट असतं तिथे काय असणार, तुमची पॉझिटिव्ह असेल. म्हणजे ज्या वेळेस आपण कन्सिडर करतोय की फर्स्ट सिलेंडर पॉझिटिव्ह असेल, है ना, फर्स्ट सिलेंडर पॉझिटिव्ह असेल तर सेकंड सिलेंडर काय असला पाहिजे, तुमचा निगेटिव्ह असेल. म्हणजे आपण अशी फ्रिक्वेन्सी हाय फ्रिक्वेन्सी जी आपण हाय फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटर घेतलेला आहे त्या फ्रिक्वेन्सीला आपण अशी सेट करणार, है ना. म्हणजे तिथे आपल्याला काय सेट करायची आहे, फ्रिक्वेन्सी सेट करायची. म्हणजे आपण काय म्हणतो तिथे पर्टिक्युलर टाईम फिक्स करतोय, है ना. म्हणजे F=1/T. फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय आहे, 1/T. तर रेसिप्रोकल घेतोय ना आपण. तर काय म्हणतोय की आपण त्या हाय फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेटरला असा फिक्स करायचा आहे
तिथं फ्रिक्वेन्सी सेट करायची, म्हणजे आणि की आपण टाईम फिक्स करतोय तिथे है ना. म्हणजे तो पर्टिक्युलर त्या हाफ सायकलवर आली की बरोबर ती काय असेल, पॉझिटिव्ह असेल. ज्यावेळेस ती काय होतंय, म्हणजे इथून ती म्हणजे ही जी सायकल आहे या सायकलला ती काय असेल, पॉझिटिव्ह असेल. त्यानंतर त्या हाफ सायकलपर्यंत आल्यानंतर म्हणजे तो एक टाईम पिरियड कंप्लीट करतोय, म्हणजे त्याचा काहीतरी टाईम लागतो ना, इथून ते इथपर्यंत हाफ सायकलपर्यंत येण्यासाठी त्याला काहीतरी पर्टिक्युलर टाईम लागतोय. म्हणजे ती काय असेल, त्याचा तो तेवढा टाईम पिरियड काय असेल, हाफ असेल है ना. त्यानंतर तो सेकंड वेव्हला ज्यावेळेस तो ट्रॅव्हल करेल त्यावेळेस त्याची जी साईन असेल ती कसली असली पाहिजे, मायनस असली पाहिजे, निगेटिव्ह साईन असली पाहिजे है ना. म्हणजे काय होतोय, ज्या पर्टिक्युलर एका टाईम पिरियडपर्यंत येतोय त्यावेळेस त्याची साईन कशी असली पाहिजे, पॉझिटिव्ह. आणि लगेचच तुमची सेकंड हाफ म्हणजे एक टाईम पिरियड कंप्लीट होतोय, मग सेकंडसाठी त्याचा लगेच ज्यावेळेस तो सेकंड वेव्हकडे ट्रॅव्हल करेल त्यावेळेस काय झाला पाहिजे, तुमची साईन म्हणजे तुमचा जे चार्ज पार्टिकल तो कसला असला पाहिजे, निगेटिव्हचा असला पाहिजे है ना. म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक कशी असते है ना. इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या वेव्हमध्ये आपण जसं म्हटलं होतं, डिस्कस केलं होतं की लाईट ही कशी ट्रॅव्हल करते, इलेक्ट्रोमॅग्नेटिकच्या है ना. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या एका हाफ सायकलपर्यंत येईल लगेच तिथं त्याचा एक काय होईल, एक वर्क कंप्लीट होतोय ना त्याचा, म्हणजेच तो काय असेल, इलेक्ट्रिक फील्ड असेल. लगेचच काय होईल, ज्यावेळेस तो त्याचा एक हाफ पार्ट म्हणजे एक टाईम पिरियड कंप्लीट करतोय आणि ते टाईम पिरियड कंप्लीट केल्यानंतर इंटरवलच्या नंतर तो सेकंड ट्रॅव्हलिंगसाठी चाललोय, म्हणजे त्यावेळेस तो कोणत्या फॉर्ममध्ये येऊन जाईल, मॅग्नेटिक फॉर्ममध्ये येऊन जाईल है ना. तसंच इथे एक्सलरेटरचा पण प्रकार आहे. ज्यावेळेस फर्स्ट सिलेंडरची तो ज्यावेळेस ते चार्ज पार्टिकल अल्फा पार्टिकल फर्स्ट सिलेंडरला ज्यावेळेस तो एंटर करेल त्यावेळेस ती साईन त्याची काय होती, त्याचा गॅपमध्ये काय होती, जे होती ती काय होती, पॉझिटिव्ह साईन. तर लगेचच इवन नंबर म्हणजे ऑड नंबर जर प्लस असेल तर लगेच तुमचा इवन नंबर काय झाला पाहिजे, निगेटिव्ह झाला पाहिजे, बरोबर आहे ना. लगेच तुमचा काय झाला पाहिजे, निगेटिव्ह है ना. निगेटिव्ह असेल मग थर्ड काय असेल, पॉझिटिव्ह. फिफ्थ काय असेल, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, निगेटिव्ह पॉझिटिव्ह है ना. तर आपण बघा आता तुमची जे एलिमेंटपासून रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटपासून जे पार्टिकल निघत आहे, जे एक्सरलेट होतोय, ज्या एनर्जीने तो एंटर करतोय फर्स्ट सिलेंडरला, त्यावेळेस त्याच्याकडे तो कुठलाही इलेक्ट्रिक फील्ड नाही, पण तो ज्या एक्सलेटनी ज्या एनर्जीने तो आला होता आता तो काय होईल, त्या सिलेंडरमधून तो काय होईल, बाहेर पडेल है ना. म्हणजे तिथे साईन काय होती तुमची, आता त्या गॅपमध्ये आला, तर गॅपमध्ये आल्यावरती काय होईल, तिथे पॉझिटिव्ह साईन असेल, बरोबर आहे ना. आता पॉझिटिव्ह साईन असेल आणि बघा कारण की तिथे त्या गॅपमध्ये पॉझिटिव्ह होती, आपण फर्स्ट जी ऑड नंबर होता तिथे आपण कन्सिडर करतोय की हा निगेटिव्ह होता आणि सेकंड सिलेंडर हा काय होता, पॉझिटिव्ह. पण आता हा पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल तिथे पोहोचला है ना. म्हणजे आता इथं पॉझिटिव्ह चार्ज काय होतोय, त्या हॉलो सिलेंडरमधून पास होतोय आणि त्या गॅपपर्यंत येतोय. मग सेकंड सिलेंडर पण पॉझिटिव्ह, म्हणजे पॉझिटिव्ह काय होणार, रिपेल्ड होणार है ना. तर मग काय होईल, तर आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस तो हाफ सायकल म्हणजे एक टाईम पिरियड कंप्लीट करून येईल तेव्हापर्यंत काय होईल, त्याची पॉलरिटी चेंज होईल है ना. हाफ इंटरवलमध्ये त्याची पॉलरिटी काय होणार, चेंज होणार है ना. म्हणजे ज्यावेळेस तो त्या फर्स्ट गॅपपर्यंत येईल तर जिथे तुमचा सेकंड सिलेंडरला पॉझिटिव्ह होता तर त्याचा काय होईल, पॉलरिटी चेंज होणार है ना. म्हणजे काय होईल, पॉलरिटी चेंज होणार आणि तो त्या स्पीडनी त्या एक्सलेट होऊन कुठे जाईल, तो सेकंड सिलेंडरला. ओके, मग आता तो काय होईल, सेकंड सिलेंडरला तो त्या एनर्जीच्या सोर्सनी तो काय झाला, सेकंड सिलेंडर. पुन्हा होलो सिलेंडर है ना. आपण जितके पण सिलेंडर्स घेतलेले आहेत ते सगळे सिलेंडर कसे आहेत, होलो सिलेंडर आहेत. तर होलो सिलेंडर हे सगळ्यांना माहीत आहे. आपण फर्स्ट इयरचा प्रॅक्टिकल ज्यावेळेस आपण केले, फर्स्ट इयरच्या प्रॅक्टिकलमध्ये इटा मॅक्सवेल बाय नीडल या एक्सपेरिमेंटमध्ये होलो आणि सॉलिड या दोन्ही सिलेंडरचा आपण यूज केलेला होता. तर यू नो दॅट ऑल ऑफ यू होलो सिलेंडर हा काय आहे. ओके, तर बघा पुन्हा ते सेकंड होलो सिलेंडरमध्ये जातोय, तिथे इलेक्ट्रिक फील्ड तर काय असेल, 0 असेल. म्हणजेच तर सेकंड गॅपपर्यंत येण्यासाठी त्याच्याकडे काहीच एनर्जी नाही आहे ना, कारण की तिथं त्या होलो सिलेंडरमध्ये होलो सिलेंडर जी आहे ती होलो सिलेंडरमध्ये इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे, 0 आहे है ना.
पण ज्या सेकंड तो जे फर्स्ट गॅपपासून ज्या एनर्जीने एक्सलरेट झालता तो त्या सेकंड सिलेंडरपर्यंत, तर तो त्याच्याच एनर्जीने तो कुठपर्यंत जाईल, सेकंड गॅपला. म्हणजे बघा आता तो सेकंड गॅपला जातोय तर काय होतोय, तिथे पॉझिटिव्ह रिपल्शन होईल ना, पण तिथे पण गेल्यानंतर त्याची काय होईल, पॉलॅरिटी चेंज होईल. म्हणजे जिथे निगेटिव्ह होता तिथे काय होईल, पॉझिटिव्ह होईल. जिथे पॉझिटिव्ह होता तिथे काय होईल, निगेटिव्ह होईल. म्हणजे असेच काय होईल, त्याची पॉलॅरिटी चेंज होत जाणार. येते लक्षात. बघा आपण काय म्हणतोय की एक सोर्स होता, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आपण घेतलेला होता. त्या रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंटमधून काय तुमचे बाहेर काय इमिट झालेत, अल्फा पार्टिकल किंवा पॉझिटिव्ह पार्टिकल, चार्ज पार्टिकल है ना. तो चार्ज पार्टिकल तो काय कुठे एंटर झाले, तर फर्स्ट गॅपपासून तो सिलेंडरमध्ये एंटर झाले है ना. तर ज्यावेळेस तो फर्स्ट गॅपपासून सिलेंडरमध्ये एंटर होतोय, तर ज्या एक्सलरेट आपण त्या चार्ज पार्टिकलला जे एक्सलरेट केलेलं आहे, तर त्या एक्सलरेटच्या एनर्जीनी त्या याची फोर्स, त्या जी त्याची एनर्जी होती, जे फोर्स होता त्या सहाय्याने तो कुठपर्यंत गेला, त्या अनदर गॅपपर्यंत है ना. म्हणजे ज्यावेळेस तो पुन्हा 1 हाफ पिरियड टाइम पिरियड तो काय होतोय, कंप्लीट करतोय, त्यावेळेस काय होईल, त्याची ज्यावेळेस तो हाफ इंटरवलपर्यंत तो त्याचा एक वर्क कंप्लीट करून येईल, त्यावेळेस लगेचच काय होणार, तुमची पॉलॅरिटी चेंज होणार. म्हणजे जिथे निगेटिव्ह होता तिथे पॉझिटिव्ह होईल, जिथे पॉझिटिव्ह होईल त्यावेळेस निगेटिव्ह होईल. असे करता करता तो काय होईल, पॉलॅरिटी चेंज होईल. असे करता करता तो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ सिलेंडरपर्यंत तो काय होईल, ट्रॅव्हलिंग करणार है ना. कशी, स्ट्रेट लाईनमध्ये. पण बघा आता जेवढा तो काय होईल, जितक्या व्हेलॉसिटीने तो काय होतोय, पुढे पुढे एक्सलरेट होतोय, पुढे पुढे तो काय होतोय, एक्सलरेट होतोय, तेवढ्याच एनर्जीने, तेवढाच कायनेटिक एनर्जी त्याची काय होतीये, इन्क्रीज होती. कारण की ज्यावेळेस ते पॉझिटिव्ह पार्टिकल्स काय होत आहे, जे चार्ज पार्टिकल आहे, तेवढ्याच एक्सलरेटने त्याची व्हेलॉसिटी काय होत चालली आहे, इन्क्रीज होत चालली. त्याची काय होती, व्हेलॉसिटी इन्क्रीज होत चालली. त्याच्यामुळे आपण जे सिलेंडर्स घेतलेले होते ते आपण कसे घेतलेले होते, एकापेक्षा आपण कशी घेतलेली होती, सिलेंडरची अरेंजमेंटच आपण कशी केलेली होती की फर्स्टपेक्षा सेकंड सिलेंडर, सेकंडपेक्षा थर्ड सिलेंडर, हे कसे घेतलेले होते आपण, इन्क्रीजिंग लेंथमध्ये. कारण की जसं जसं तो ट्रॅव्हल करतोय तसं तसं तो काय होतोय, त्याची लेंथ जी आहे, ज्या व्हेलॉसिटीने ट्रॅव्हल करतोय, तर त्याची कायनेटिक एनर्जी काय होत चालली आहे, इन्क्रीज होत चालली है ना. मग ज्यावेळेस तो काय होईल, त्या सिलेंडरमधून ज्यावेळेस ते बाहेर पडेल है ना, ज्यावेळेस ती काय होईल, जे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल आहे किंवा अल्फा पार्टिकल्स आहे, ते सगळे सिलेंडर्सला क्रॉस करून काय होतोय, त्या सिलेंडरच्या बाहेर पडतोय, तर त्यावेळेस त्याच्याकडे एवढी कायनेटिक एनर्जी आहे, तर तेवढाच कायनेटिक एनर्जीनी जी मेटल आहे त्या मेटलला काय करेल, तो डिसइंटिग्रेट करेल है ना. म्हणजे टार्गेट आहे त्या टार्गेटला काय करेल, डिसइंटिग्रेट्स करणार है ना. म्हणजेच आपण म्हणू शकतो की लेट वी बी द पीक पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन सक्सेसिव्ह सिलेंडर्स, देन कायनेटिक एनर्जी एक्वायर्ड बाय आयन्स विल चार्ज क्यू है ना. म्हणजेच काय म्हणतोय की जे चार्ज आहे तुमचा, तो जे चार्ज पार्टिकल आहे तो क्यू इंटू व्ही असेल ना. जे चार्ज जे आहे ते पर्टिक्युलर एक त्याची व्हेलॉसिटी, म्हणजे त्याला एक व्हेलॉसिटी लागते ना पर्टिक्युलर. आपण म्हणू शकतो चार्ज, आपण म्हणू शकतो की कायनेटिक एनर्जी एक्वायर्ड बाय आयन्स विथ चार्ज क्यू, म्हणजेच क्यू इंटू व्ही इन इच गॅप है ना. म्हणजे तो पर्टिक्युलर जे चार्ज पार्टिकल आहे त्याच पर्टिक्युलर व्हेलॉसिटीनी ती काय होत होती, त्या गॅपमधून क्रॉस होत होती. आपण म्हणू शकतो ना क्यू इंटू व्ही. द टोटल एनर्जी एक्वायर्ड ड्यू टू यन गॅप्स विल बी. तर टोटल एनर्जीला आपण कशाने डिनोट करतोय, टोटल एनर्जी जी आहे ती आपण कशाने डिनोट करतोय, एननी है ना. एन गॅप्स. म्हणजे मग इक्वेशन काय मिळेल तुम्हाला, कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू एन क्यू व्ही. एन काय आहे, टोटल एनर्जी ऑफ दी गॅप, तो आपण कशाने डिनोट करतो, एननी. आणि त्याला जे चार्ज आणि त्याची जे पर्टिक्युलर व्हेलॉसिटी लागते, आपण म्हणू शकतो ना कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू एन क्यू व्ही. याला आपण काय म्हणतो, इक्वेशन 1
तर कायनेटिक एनर्जीचा इक्वेशन काय असतो? कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ mv². मग कायनेटिक एनर्जी आपल्याला काय मिळालेली होती? NQV मिळालेली होती. तर आपण म्हणू शकतो ना कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ mv² इज इक्वल्स टू काय मिळालेला होता? NQV है ना. म्हणजेच कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू हाफ mv² इज इक्वल्स टू NQV. If E0 is the initial energy at ion at the time of injection in the gap, then आता काय म्हणतोय की आपण ज्या गॅपमध्ये आपण पर्टिक्युलर ज्या टायमिंगवरून तुमचा काय होत होता ते पर्टिक्युलर म्हणजे आपण एक टाइम सेट केलेला होता ना, म्हणजे तो तेवढाच एका स्पीडनी पर्टिक्युलर हाफ टाइम पिरियड आला की त्याची काय होईल? पॉलॅरिटी चेंज होणार है की नाही. तर आपण काय म्हणतोय की E0 हा काय आहे? इनिशियल एनर्जी ऑफ आयन. तर आपल्याला इक्वेशन काय मिळालेलं होता की हाफ mv² इज इक्वल्स टू NQV. मग NQV प्लस E0 है ना. E0 काय आहे? तर त्या टाइम पिरियडचा इनिशियल एनर्जी आयन्स. Vn इज इक्वल्स टू √2 इंटू NQV प्लस E0 अपॉन m. याला इक्वेशन म्हणा 2. फॉर रेझोनन्स द लेंथ ऑफ द nth सिलेंडर प्लस गॅप टुगेदर इक्वल्स द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द आयन in half cycle of applied voltage if t is the periodic time of applied voltage, then ln is equals to Vn t upon 2 है ना. From equation 2 and 3 we have. इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 ला काय करायचं आहे? इक्वेशन 2 काय होतं आपला? इक्वेशन 2 Vn इज इक्वल्स टू √2 म्हणजे आपण म्हणत होतो ना की F इज इक्वल्स टू 1/t है ना. हा आपण फ्रिक्वेन्सीचा काय घेतला होता? रेसिप्रोकल 1/t है ना. तर आपण Vnचा आपण घेऊ शकतो ना की 1 आपण काय म्हणू शकतो की 1t/2 है ना, जे त्याचा रेसिप्रोकल. तर आपण म्हणू शकतो की Vn म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ दी nth गॅप इज इक्वल्स टू √of रेसिप्रोकल्स ऑफ NQV प्लस E0 अपॉन m. हे काय आपण म्हटलं होतं की रेझोनन्स ऑफ दी लेंथ इन द nth सिलेंडर प्लस गॅप टुगेदर इक्वल्स दी डिस्टन्स ट्रॅव्हल बाय दी आयन इन हाफ सायकल इन अप्लाइड व्होल्टेज है ना. तर आपल्याला इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3 जे मिळालेला होता आपण काय मिळाला होता? ln इज. मग त्याच्यावरून इक्वेशन काय मिळेल? ln इज इक्वल्स टू t डिवायडेड बाय 2 √2 इंटू NQV प्लस E0 अपॉन m. याला इक्वेशन म्हणा 4. दिस इक्वेशन शो दॅट द लेंथ ऑफ द सिलेंडर can be decreased by decreasing time period है ना. म्हणजे जे इक्वेशन आपल्याला जे 4th इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे तो 4th इक्वेशन काय शो करतोय की लेंथ ऑफ द सिलेंडर कॅन बी डिक्रीज आहे ना. म्हणजे काय होतं इक्वेशन जे 4 मिळालेलं आहे इथे काय मिळतोय आपल्याला की त्या इक्वेशनवरून आपण काय म्हणतोय की जे लेंथ ऑफ सिलेंडर आहे ते काय होतोय? डिक्रीज होतोय आणि टाइम पिरियड काय होतोय तुमचा? इन्क्रीज होतो. हे आपण इक्वेशन 4 वरून म्हणू शकतो है ना. तर इथेच आपण हा लिनियर एक्सेलरेटर. ओके, त्याचे काय लिमिटेशन्स आहेत ते लिमिटेशन्स पण आपण डिस्कस करून घेऊ. द एनर्जी लुजेस फ्रॉम द आयन्स इज ओनली ड्युरिंग द इंटरवल ऑफ गॅप ट्रॅव्हल है ना. बघा आपण काय म्हणतोय की जी तुमची एनर्जी आहे ती एनर्जी कशी होती? तुमची एनर्जी जी होती ती लुजेस फॉर्ममध्ये होती है ना. ती कशी होती? लुजेस फॉर्ममध्ये होती है ना. लुजेस फॉर्ममध्ये होते आणि त्याची जी ड्युरिंग जे टाइम ट्रॅव्हल होतं ते कसं होतं? तुमचं गॅप ट्रॅव्हल म्हणजे ते गॅप ट्रॅव्हलमधून तुमची ती सिलेंडरमध्ये पास होत होती ना. म्हणजे जी एनर्जी लूज होती त्याला आपण काय केलं? एक्सलरेट केला की तो वन गॅप टू अनदर गॅपपर्यंत त्याला पोहोचण्यापर्यंत त्याला एनर्जी है ना तेवढी हाय एनर्जी दिली की म्हणजे एक्सलरेट केला की तो काय होतं? एक्सलेट करून तो पुढे वन गॅप टू अनदर गॅपपर्यंत तो
ट्रॅव्हलिंग करू शकतोय. ओके, लार्ज साईज, सो देर इज अ नो अपर लिमिट फॉर एक्सलेशन. जे कुठले लिमिटेशन होता का एक्सेलेटरला? कुठलीही प्रकारची लिमिट नव्हती एक्सेलेटरला. म्हणजे तो इन्क्रीजिंग फॉर्ममध्येच तो काय होत होता? ट्रॅव्हल है ना. म्हणजे एक्सेलेट जे होत होतं तुमचे चार्ज पार्टिकल एक्सेलेट होता प्रत्येक सिलेंडरपासून ज्यावेळेस ते तुमची ट्रॅव्हल करत होता, तर प्रत्येक जशी तो त्याची डिस्टन्स काय होत होता, तो ट्रॅव्हल डिस्टन्स जी त्याची चेंज होत चालली होती, जसं तो डिस्टन्स त्याची इन्क्रीजिंग होत चालली होती, तशी त्याची एक्सेलेट जे होत होता तुमचं जे चार्ज पार्टिकल होतं, तशी त्याची व्हॅलोसिटी पण काय होत होती? वाढत चालली होती, इन्क्रीजिंग होत चालली होती है ना. इट इज यूज्ड इन एक्सेलेटिंग पॉझिटिव्ह आयन्स अँड इलेक्ट्रॉन. म्हणजे आपण जी एक्सेलेट आपण करत होतो पॉझिटिव्ह आयन्सला किंवा इलेक्ट्रॉन्सला, तर ती काय होत होती तुमची? आपण बघा आपण कशा या लिनियरच्या ह्याच्यामध्ये एक्सेलेटिंगचा आपण यूज कशासाठी केलेला आहे? पॉझिटिव्ह चार्जसाठी किंवा इलेक्ट्रॉनसाठी. लार्ज साईज ऑफ द अपार्चर इज द मेन ड्रॉबॅक ऑफ दिस एक्सेलेटर. द हाय व्हॅक्यूम मेंटेन्स इट ट्यूब व्हेरी डिफिकल्ट